चवीची कुरकुरीत धमाल। नाशिक विधान परिषद निवडणुकी संदर्भात महत्त्वाचे अपडेट। नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। महायुती समोर आव्हान उभे करणारे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते आज आपली बंडाची तलवार म्यान करण्याची शक्यता आहे। आज नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची पत्रकार परिषद होणार आहे। नाशिकमध्ये मागील आठवड्यात मनधरणी नाट्य रंगल्यानंतर काल मुंबईत गीते बंधूंनी मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन या दोघांची पुन्हा भेट घेतली आहे। सुमारे 2 तासांच्या या बैठकीनंतर गोकुळ गीते यांचं बंड शमवण्यात आलं असून आज दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या पुढाकारानं नाशिकचं बंड थंड करण्यात यश आल्याचं बोललं जात आहे। गोकुळ गीते यांनी निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला तर नरेंद्र दराडे यांचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे। परंतु माघारीचा दिवस उलटून गेल्यानंतर या सर्व घडामोडी घडत असल्यानं निवडणुकीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत काय घोषणा होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। नाशिकच्या बाबतीमध्ये अनेक वेळा गणेश गीतेंची चर्चा झालेली आहे, गोकुळ गीतेंची चर्चा झालेली आहे, गिरीश महाजन साहेबांनी देखील चर्चा केलेली आहे। काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही गणेश गीतेंशी बोललेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय निघेल। आणखी एक महत्त्वाचे अपडेट। विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर महापालिकेच्या भाजप नगरसेवकांना